व्याज झाल्यानंतर नाही मिळत. तर बघा ॲक्सेस लिस्ट साठी आपल्याला लॅब घ्यायची आहे. त्याला बंद करू आपण. लॅब आपल्याकडं आहेत माझ्या मते PG लॅब्स. बघा आपल्याला लॅब बनवणं सोपं नाही, कारण की लॅबला खूप वेळ लागेल. तर आपल्याला बेस्ट वे हे सोल्युशन आहे की आपल्याकडे ऑलरेडी लॅब आहे ना, रॉ लॅब आहे आपल्याकडे. तर रॉ लॅब नाही पाहिजे आपल्याला एक तर स्टॅटिक राउटिंगची लॅब पाहिजे किंवा डायनेमिक राउटिंगची लॅब पाहिजे. दोन्हीपैकी कोणती एक लॅब चालेल आपल्याला, समजलं तुम्हाला. म्हणजे राउटिंग झालेली लॅब आपल्याला पाहिजे. तर आपल्याकडे RIP लॅब आहे जी राउटिंग झालेली. या लॅबला डबल क्लिक करा, ज्याच्यामध्ये ऑलरेडी राउटिंग झालेलं आहे. म्हणजे एक होस्ट, एका सबनेटचा एक होस्ट दुसऱ्या सबनेटची दुसऱ्या होस्ट बरोबर कम्युनिकेशन करतोय. त्याला आपण आपली लॅब बनलेली आहे. आता बघा 10 वाला होस्ट आहे 10.10.10.2 आणि हा 192.168.1.10.2 आणि हा 192.168.20.2. तर यांचे तिघांचे कम्युनिकेशन झाले म्हणजे आपली लॅब तयार आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तुम्ही इथे या आणि पिंग करा. पिंग 192.168.10.2. झालं. ठीक आहे. ते आता लॅब आपण जे चालू केली ना, ते सगळं याला त्यांना निगोशिएट करायला वेळ लागतो ना. बरोबर आहे. आता नाही म्हणत तसं काही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 20.2 मग याच्या बरोबर कम्युनिकेशन होईल. आता हे ते 20.2 झालं ना. तर बघा आपल्या ॲक्सेस लिस्टच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघणार आहे. आपण याच्यामध्ये लॅब बघणार आहे आपली. तर सगळ्यात पहिले आपण स्टँडर्ड ॲक्सेस लिस्ट बनवूया. आणि स्टँडर्ड ॲक्सेस लिस्टनुसार आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला 1-2 लॅब दिले याच्यामध्ये. बघा हँड्स ऑन लॅब आहे. या लॅबमध्ये हे प्रॅक्टिकल तुम्ही एकदम आरामशीर बसून करू शकता घरी. बघा हे आपली लॅब तर तीच घेतलेली त्यांना, आहे की नाही. स्टँडर्डमध्ये त्याचं म्हणणं काय. बघा इन दिस लॅब you will allow only packets from a single host on the San Francisco LAN to enter the Los Angeles LAN. म्हणजे कळत तुम्हाला. मग तुम्हाला काय करायचं आहे. फक्त सिंगल होस्ट आहे. सॅन फ्रान्सिस्को लॅन मधला सिंगल होस्ट आहे ज्याला तुम्हाला लॉस एंजेलिसचा लॅन ऍक्सेस करू द्यायचं. बाकी कोणाला ऍक्सेस करू द्यायचं नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला पहिले सांगेल स्टँडर्ड ऍक्सेस लिस्ट अप्लाइज क्लोज टू द डेस्टिनेशन. मग तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या लँडला ऍक्सेस करायला, म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोचा एका होस्टला अलाव करायचं आणि बाकीच्यांना डिनाय करायचं आहे लॉस एंजेलिस. म्हणजे लॉस एंजेलिसचं लँड जे आहे ना, लॉस एंजेलिसच्या लँडला तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे कोणाला. फक्त सॅन फ्रान्सिस्कोचा एक होस्ट. कोणता होस्ट आहे तो 192.168.10.2. या होस्टला तुम्हाला अलाव करायचं, बाकी कोणालाच अलाव करायचं नाही. मग फक्त त्याच होस्टला तुम्हाला जर अलाव करायचं असेल तर तुम्हाला स्टँडर्ड ऍक्सेस लिस्ट जी असते ती क्लोज टू द डेस्टिनेशन. कुठे लावतात तिला. डेस्टिनेशन म्हणजे कोणता. लॉस एंजेलिस राउटर. तर लॉस एंजेलिसच्या राउटरवरती तुम्हाला ही ऍक्सेस लिस्ट लावायची. ओके. फ्रॉम ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड you have to use the command access list and choose an access list number that will allow you to create an IP standard access list. आणि तुम्ही कोणते नंबर घ्या. हे बघा 1 पासून ते 99 पर्यंत कोणताही नंबर घेतला तरी चालेल. त्याने काय घेतलाय 10. काय घेतलाय 10. तुमच्या मध्ये तुम्ही काही घेऊ शकता. आणि चूज द परमिट होस्ट. ओके. चला तर आपण जाणार लॉस एंजेलिसच्या राउटरवर. सध्या बघा, सध्या एक काम करा. तुम्ही या सॅन फ्रान्सिस्कोचा होस्ट घ्या. इथून त्याला पिंग करा लॉस एंजेलिसच्या नेटवर्कला. लॉस एंजेलिसच्या नेटवर्क म्हणजे पिंग 192.168.20.2. 1 घ्या, 2 घ्या. आता लॉस एंजेलिसचं राउटरच आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. तुमच्या मध्ये तुम्ही सगळ्या बघा. हात ऍक्सेस करतोय ज्यांना. हे बघा 3 घ्या तर सगळ्याला ऍक्सेस करतोय. 3 आहेत पण तिथं आहे. 3 पण आहे. हा पण ऍक्सेस करतोय आणि हा पट्ट्या पण ऍक्सेस करतोय. झालं की ऍक्सेस. म्हणजे प्रत्येक ह्या सॅन फ्रान्सिस्को मधला प्रत्येक होस्ट हा लॉस एंजेलिसच्या प्रत्येक होस्टला ऍक्सेस करतोय. आणि आपल्याला तेच करू द्यायचं नाही. फक्त याला ऍक्सेस द्यायचा, बाकी कोणालाच ऍक्सेस द्यायचा. मग त्यासाठी तुम्हाला लॉस एंजेलिसच्या राउटरवर जावं लागेल. आणि लॉस एंजेलिस राउटरवर गेल्यानंतर तुम्हाला ऍक्सेस लिस्ट तिथं डिफाईन करावं लागणार आहे.
चला ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडला जा आणि ह्या ठिकाणी आपल्याला कमांड यूज करायची आहे ॲक्सेस लिस्ट 10 परमिट म्हणजे अलाउ करणं कोणाला 192.168.10.2 कोणाला 10.20 नाही मिस्टेक केली नाही अहो चूज टू परमिट होस्ट 192.168.10.2 खाली कसं 20.2 बघा प्रिंट मिस्टेक एवढं मोठं पुस्तक लिहिलंय प्रिंट मिस्टेक होऊ शकते बरोबर आहे किंवा काय ते बघा नंबरचा खेळ आहे इथे तुम्हाला सबनेटिंग कळणार नाही जाणार आता तुम्ही सांगा त्याला एवढं मोठं पुस्तक लिहायचं कुठेतरी नंबरमध्ये काहीतरी होऊ शकतं फॉल्ट त्यामुळे हे चूक राहील आपल्याला कळायला पाहिजे ना आपल्या डोकं नाही का ठीक आहे ना आपलं त्यानं स्पष्ट लिहिले 10 परमिट करायचं आहे आणि तुम्ही इथे 20 परमिट 20.2 म्हणजे कोणाला परमिट करू राहिले तुम्ही लॉस एंजेलिसच्याच होस्टला परमिट करू राहिले ना आपल्याला सॅन फ्रान्सिस्कोचा होस्ट परमिट करायचं व ती मिस्टेक त्याला काही नाही त्यांना इथून तिथून मिस्टेक करत गेला ती मिस्टेकच झाली ती म्हणजे ते त्यांना म्हणजे समजलं ना तुम्हाला 20.2 झालं ते पण ते 20.2 नाही ठीक आहे एकच होस्ट हां आता तुम्हाला एक गोष्ट याच्यात माहीत नाही ॲक्सेस लिस्टमध्ये वाईल्ड कार्ड मास्क वापरतात हां तुम्हाला हा एक पॉईंट सांगावा लागेल जो तुम्हाला माहीत नाही वाईल्ड कार्ड इनेबल कॉन्फिगर टर्मिनल बघा ही याची तुमची अंतिम कमांड आहे बिलकुल आवाज नाही बरं मला आवाज नाही पाहिजे बिलकुल मला आवाज आला का मग बिलकुल कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मग मी ना मग आडून पडून काही बोलू शकतो माझं काय भरोसा नाही मला बिलकुल चालत नाही आवाज बिलकुल नाही ॲक्सेस लिस्ट बघा आता सध्या तिने काय केलंय ॲक्सेस लिस्ट परमिट केलंय बरोबर आहे की नाही कोणाला 10.2 ला आणि त्याने कोणता मास्क वापरलेला आहे तुम्ही समजून घ्या शांत बघा तुम्ही समजून घ्या वाईल्ड कार्ड मास्क जर 0.0.0.0 आहे सॉरी तर रिअल मास्क काय असेल याचा 255 तुम्ही असा मास्क असतो का अहो एखाद्या होस्टला फक्त तुम्हाला जर एखाद्या होस्टला जर सबनेट मास्क द्यायचं असेल म्हणजे एखाद्या होस्टला जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर मास्क पुरे बायनरी बिट म्हणून राहतात होस्ट राउटिंग करताना पण असं करू शकता तुम्ही पुरे बायनरी बिट म्हणून राहतात एका होस्टसाठी हे नेटवर्कचा तुम्ही जर 255.255.0 असता तर हा वाईल्ड कार्ड मास्क असता क्लास सीचा सबनेटचा बरोबर आहे की नाही हा एका होस्टसाठी असतो 255.255.255 कसं आहे 255.255.255 हा उलटा झाल्यामुळे हा 0.0.0 झाला बस ही आपल्याला द्यायची कमांड इथं ठीक आहे सो लेट्स सी दॅट तर कमांड द्या इथं ॲक्सेस लिस्ट 10 परमिट करायचं आहे कोणाला 192.168.10.2 आणि वाईल्ड कार्ड मास्क काय त्याचा 0.0.0.0 म्हणजे 255.255.255.252 हो पण आता महत्वाची गोष्ट आहे नाव दॅट द ॲक्सेस लिस्ट इज क्रिएटेड यू मस्ट अप्लाय इट ऑन द इंटरफेस तुम्हाला ॲक्सेस लिस्ट जी असते ती इंटरफेसवरती लागू करावं लागते आता तुम्ही मला सांगा लॉस एंजेलिसच्या कोणत्या इंटरफेसवरती लॉस एंजेलिसच्या राउटरच्या कोणत्या इंटरफेसवरती लागू करावं लागेल आपल्याला लॉस एंजेलिसचा जो इंटरफेस आहे हे बघा लॉस एंजेलिस आहे तर त्याच्या ह्या इंटरफेसवरती लागू करावं लागेल कोणत्या गिगाबिट कोणत्या तर फरक काय आहे आपल्याकडं गिगाबिट आहे त्या पुस्तकाचे जे प्रॅक्टिकल आहे का त्या पुस्तकाच्या प्रॅक्टिकलमध्ये काय आहे त्या पुस्तकाच्या प्रॅक्टिकलमध्ये फास्ट इथरनेट आहे म्हणजे असं नाही आहे की तुम्ही इथं फास्ट इथरनेट जाणार आवडे तो लॉजिक आपल्याला कळायला पाहिजे एवढंच लोक आपलं चालायला पाहिजे तर आपला इंटरफेस कोणता आहे गिगाबिट तर इथं कमांड द्या इंटरफेस गिगाबिट 0/0 ओके आणि ह्या ठिकाणी कमांड द्या IP ॲक्सेस ग्रुप 10 म्हणजे ॲक्सेस लिस्टचा नंबर आपल्या ॲक्सेस लिस्टचा नंबर काय 10 ना ॲक्सेस लिस्टचा नंबर 10 आणि स्पेस कोणती ट्रॅफिक आउटबाउंड कोणती इथून बाहेर जाणे ट्रॅफिक म्हणजे इथून आउट म्हणजे हे ट्रॅफिक आउट कसं राहतं माहिती आहे का ट्रॅफिक तिकडनं येणार आहे पण इकडनं आउट होणार त्यामुळे याच्या आउटबाउंड पॅकेटला इंटरफेसला लावं लागेल असं आउटबाउंड हां एक्झिट झालं आता बघा तुम्ही जर या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला तशी कमांड दिल्यानंतर तसंही कळेल की शो ॲक्सेस लिस्ट शो ॲक्सेस लिस्ट हे बघा स्टँडर्ड IP ॲक्सेस लिस्ट 10 परमिट होस्ट 192.168.10.2 आता याला परमिट केलं ॲक्सेस लिस्ट लागू झाली म्हणजे याचा अर्थ बाकी कोणाला अलाउ नाहीच करणार ते टेस्ट युअर ॲक्सेस लिस्ट बाय पिंगिंग फ्रॉम द टू होस्ट टू 20.2 10.2 20.2 ला पिंग करा and if you have another host on LLAN ping that address which should fail if your ACL is working बरोबर आहे की आता बघा
मी जातो या होस्टवरती, आणि इथं कमांड दिल्या बघा 20.2 है ना, पिंग होत आहे का? बिलकुल, व्हेरी गुड. त्याला पण पिंग करा 3 ला 20 डॉट पिंग होत आहे का? डन, व्यवस्थित पिंग होत. तुम्ही 4 ला पिंग करा, 4 सुद्धा पिंग होईल, काहीच टेन्शन नाही. झालं का? आपल्याला फक्त काय पाहिजे, इथून पिंग झालं, इथून पिंग नाही झालं पाहिजे. फक्त ह्या हाऊसलाच अलाव करेल आपण या लॉस एंजेलिसच्या लँडला, याला अलाव करेल का? मग हा जर पिंग जर झाला तर आपलं प्रॅक्टिकल झालंच नाही याचा अर्थ असं. पहिले इथून पिंग केलं तर आपण केलं का नाही? झालं. आता काय मेसेज आला म्हणजे पिंग झालं का? आता इथून पिंग नाही झालं म्हणजे आपलं प्रॅक्टिकल सक्सेसफुल झालं. आपण या फक्त एवढ्या हाऊसला अलाव केलेलं आहे, एवढ्या, बाकी कोणाला इथून जा, इथून सुद्धा पिंग नाही होणार, बाकी कुठूनच पिंग नाही होणार. 10च्या नेटवर्क वरून नाही होणार. 10 क्लास तिकडे ऍक्सेस करा म्हणतो. मग इथून पिंग नाही राहिलं. तुम्ही जर म्हणले पिंग 10.10.10.2, आता 10.10.2 ला कुठे बॅन करेल आपण? 10.2 कडून पण इकडं, कुठे इकडे लॉस एंजेलिस होईल ते. हा आओ म्हणजे तुम्ही म्हणतो ना, होईल ना, ऍक्सेस होईल ना, त्याला कुठे बॅन करेल आपण? अरे हा नाही राहिला. अच्छा, राईट, याच्या आउटबाउंड लावेल आपण, आहे ना. आउटबाउंड लावल्यानंतर कोणीच ऍक्सेस करू शकत नाही, बरोबर आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, ह्या क्लोज टू डेस्टिनेशन लावल्यामुळे झाले. सोर्स लावले असते ना मग ग्रॅन्युलर असतात की, मग ह्या एवढीच ट्रॅफिक तुम्ही डायरेक्ट इथं लावल्यामुळे काय झालं, ती ट्रॅफिक कुठून येऊ दे तिथे येणे तिथे त्यानंच जाणे ना. हा, इथं लावले असते ना मग फक्त एवढं सबनेट ब्लॉक झालं असतं. असं का तुम्ही डायरेक्ट त्याच्या डेस्टिनेशन लावली, ती डायरेक्ट त्या जागेवर लावली ना, असे. मग इथं तुम्ही डायरेक्ट पारेदार सारखं झालं ना, ते पारेदार असतो का एखादा तसं झालं. तो म्हणतो फक्त मला कळतं 10.2, बाकी कोणीच कळत नाही असं. बाकी ह्या सोडला का बाकी कोणीच ऍक्सेस करत नाही. ठीक आहे, ते 10 का म्हणून लावलं सर काय? ओके. आणि मला एक्सटेंडेड बनवायचे. कोणती बनवायची? एक्सटेंडेड. इसला आपण ओपन करतो. आता काय राउटिंग वगैरे याच्यामध्ये हे नाही, आता सगळे व्यवस्थित आहे. राउटिंग झालेलं यांच्यामध्ये, आपण आता ऍक्सेस लिस्ट वगैरे काढून टाकली म्हणजे आपण ती सेव्हच केलं ना, सेव्ह नाही केलं संपला विषय. आणि बघा आता एक्सटेंडेड ऍक्सेस लिस्ट मध्ये काय करायचं बघा त्यांचं म्हणणं काय. आता इन दिस लॅब यू विल यूज अन एक्सटेंडेड ऍक्सेस लिस्ट टू स्टॉप होस्ट. बघा आता इथं काय करायचं आहे, टू स्टॉप होस्ट 192.168.10.2 फ्रॉम क्रिएटिंग अ टेलनेट सेशन टू राउटर LA. लॉस एंजेलिसचा जो राउटर आहे म्हणजे राउटरचा IP ॲड्रेस कोणता आहे? 172.16.10.6 म्हणजे 5 कोणाचा? कॉर्पचा, आणि 6 सिरियल इंटरफेस IP कोणाचा? लॉस एंजेलिस. हाऊएव्हर द होस्ट स्टील शुड बी एबल टू पिंग द LA राउटर. म्हणजे LA राउटर याला पिंग. बघा आता इथं ग्रॅन्युलॅरिटी बघा किती. पहिले कसं होतं, 10.2 आलं होस्ट आलं आहे ना, तो सगळं आलं आहे, बाकी सगळे बॅन, सगळं बॅन. म्हणजे 10.2 आहे ना, सगळं ऍक्सेस करू शकतो. आता पण आपल्याला तसं नाही करायचं. 10.2 ला LA राउटर पिंग करू द्यायचा, आतमध्ये होस्ट ऍक्सेस करू द्यायचे, पण त्याला LA राउटर जो आहे त्याला टेलनेट सेशन बोलून द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही एक स्पेसिफिक ट्रॅफिक सुद्धा अलाउ ब्लॉक करू शकता. वेब सर्व्हिस, वेब ट्रॅफिक, FTP, टेलनेट. म्हणजे याच्यामध्ये ग्रॅन्युलॅरिटी काय? ग्रॅन्युलॅरिटी. ओके. अँड IP एक्सटेंडेड लिस्ट शुड बी प्लेस क्लोज टू द सोर्स. ध्यानात ठेवा, हा पॉईंट लय महत्वाचा, लिहून घ्यायला लागलास तुम्ही. IP एक्सटेंडेड लिस्ट शुड बी प्लेस क्लोज टू द सोर्स. कदाचित टेलनेट कमांड, टेलनेट इनेबल करण्यासाठी काय करावं लागतं? लाईन VTY 0 पासून तर काय द्यायचं तुम्हाला? 4, 5, 6, 8, 10 काय द्यायचे द्या. किती पोर्ट? 0 पासून तर 4 टेलनेट सेशन. हां, त्याच्यानंतर पासवर्ड द्यायचा तर पासवर्ड द्या, आणि लॉग इन कमांड देऊन त्याला लॉग इनसाठी झालं टेलनेट इनेबल. ओके, लॉस एंजेलिस. आता तुम्ही बघा, जोपर्यंत आपण ॲक्सेस लिस्ट लागू करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ह्या बघा सॅन फ्रान्सिस्कोच्या लँडमध्ये मी, आणि तिथं लँडमध्ये माझा PC आहे. बघा मी त्याला पिंग तर करतोच आहे, त्याच्यात काहीच वाद नाही. बघा पिंग 172
172.16.10.6 हे लॉस एंजलिसच्या राउटरचा IP आहे. कोणता सिरियल इंटरफेस बघा. तुम्ही त्याला पिंगही केलं आणि एवढंच नाही, तुम्ही त्याला टेलनेट सुद्धा करू शकतो. टेलनेट 172.16.10.6 मग झालं. पासवर्ड द्या, पासवर्ड SSC आणि झाले इनेबल. या राउटरमध्ये तुम्ही इनेबल काय नाही होते, कारण की त्याचा प्रिव्हिलेज एक्झिट मोडला पासवर्ड सेट नाही ना. प्रिव्हिलेज म्हणजे तो आपण पासवर्ड देतो का, तो सेट नाही. तो पासवर्ड जर सेट असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही पासवर्ड सेट केल्यानंतर नाही बाई, इथं तुम्ही जर पासवर्ड जर इथं पासवर्ड सेट कॉन्फिगर तुम्ही जर पासवर्ड दिला इनेबल सिक्रेट आणि पासवर्ड दिला MCSE चल दिला पासवर्ड. आता इथे इनेबल कमांड आहे, ते पासवर्ड विचारतं MCSE गेलो. आता ते काय राहतं, टेलनेटच्या थ्रू तुम्हाला जर ॲक्सेस करायचं असेल तर तुम्हाला फक्त युजर एक्झिट मोडला ॲक्सेस मिळतो. आणि जर तुम्ही पासवर्ड द्यायला नसेल तर असं राहतं. सेन्सिटिव्ह मामला राहतो, बरोबर आहे की म्हणजे टेलनेट होत आहे ना, होत आहे की नाही, होत आहे की नाही मला सांगा. आपण आता एक्झिट करू, बाहेर निघू, कनेक्शन बंद केलं. आता या ठिकाणी आपल्याला सॅन फ्रान्सिस्को राउटर यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते प्रॅक्टिकल करायचं. इनेबल कॉन्फिगर करून आता आपल्याला ॲक्सेस लिस्ट बनवायची, बरोबर आहे की नाही. हे बघा, ही कमांड द्यायची आपल्याला. कोणती, ही वरची कमांड द्या. ॲक्सेस लिस्ट 110 डिनाय करायचे. काय करायचं आहे, कोणाला डिनाय करायचं आहे, होस्ट आहे HOST होस्ट. कोणता होस्ट आहे, 192.168.10.2 192.160.10.2 पुन्हा होस्ट म्हणजे कुठं, ह्या साला सोर्स आणि हा डेस्टिनेशन. कोणत्या डेस्टिनेशनला डिनाय करायचं तुम्हाला, टेलनेट 172.16.10.6 ओके. काय डिनाय करायचं तुम्हाला इथं, तुम्हाला डिनाय काय करायचं आहे, इक्वल्स टेलनेट. काय टेलनेट तुम्ही जरा टॅब जर मारला तर ते येणार टेलनेट. टेलनेट ठीक आहे. टेलनेट लॉक कामाने दिलं तर चालतंय. हां तरी म्हणलं कुठेतरी इनपुट चुकीचं झालं. HOS सर ते TCP होस्ट नाही लिहिलं. हा तेच म्हणलं, कोणतरी कमांड राहिली बाबा, TCP राहिलं नाव. मेन प्रोटोकॉल तर TCP ना. ते बघा, टेलनेट इज अ सब प्रोटोकॉल ऑफ TCP. त्यामुळे TCP दिला नाही तर टेलनेट कसं चालणार, बरोबर आहे. डिनाय TCP होस्ट, बरोबर. तिथून पुढं मग त्याच्यामुळेच मिस झालं ना आपलं सगळं. हा इथं TCP पाहिजे की नाही. आता बरोबर, डिनाय TCP होस्ट. आता बरोबर आहे की नाही. ओके, हे झालं डिनाय. ओके, तो डिनाय झाला. पण आपल्याला अलाव पण करायची त्याला, बाकी सगळी ट्रॅफिक अलाव करायची, याला फक्त तेवढंच डिनाय करायची, बरोबर आहे की नाही. ॲक्सेस लिस्ट 110 परमिट पाहिजे. IP म्हणजे आता TCP नाही, IP एनी म्हणजे 0.0.0 स्पेस 255.255.255 म्हणजे पूर्ण ट्रॅफिक. त्याला काय म्हणतं, ऑल. याला काय म्हणतं माहिती का, ऑल. तर बघा मी कमांड देतो, ॲक्सेस लिस्ट परमिट नेक्स्ट 110 परमिट IP any 0.0.0.0 to 255.255.255.255 एनी होस्ट. त्याला काय म्हणतात, एनी होस्ट. आणि आता ही ॲक्सेस लिस्ट तुम्हाला लागू करायला लागेल. सॅन फ्रान्सिस्कोचा जो गिगाबिट पोर्ट आहे का, गिगाबिट इंटरफेस त्याच्या इनबाउंडला, आउटबाउंडला नाही बरं का, इनबाउंडला.
तिकडे कसं आउटबाउंड केली ती तशी इकडे इनबाउंडला आता. बस या ठिकाणी इंटरफेस गिगाबिट 0/0. हा फास्ट नाही गिगाबिट आहे. ठीक आहे ना. आपला गिगाबिट आहे होते त्या राउटरच्या लॅबमध्ये फास्ट इंटरनेट असेल त्याचा. IP ॲक्सेस ग्रुप 110 आणि कशाला इनबाउंड. कशाला इनबाउंड. डन झाला. काहीच करायचं नाही आता. सरळ आता या पीसीवर जा आणि पहिले बघा थोड्या वेळापूर्वी आपण त्याला पिंग केलं होतं कोणाला चाल बघा पिंग व्हायला पाहिजे तो झाला. या आता इथून पिंग केलं तुम्ही इथून तर केलं पिंग. तुम्ही एक काम करा पिंग 192.168.20.2 म्हणजे ती काढला लॅन. बघा तो लॅन सुद्धा ॲक्सेस झाला पाहिजे कारण पूर्ण ट्रॅफिक आपण अलाव करले ना. हां बघा पूर्ण ट्रॅफिक अलाव करले आपण तर ह्या लॅन सुद्धा ॲक्सेस होतो म्हणजे लॉस एंजेलिसचा लॅन पण तुम्ही ॲक्सेस करताय काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला फक्त बॅन काय करायला डिनाय काय करायला टेलनेट आता टेलनेट नाही व्हायला पाहिजे. बघा टेलनेट ट्राईंग बस तिथंच फेल होऊन गेलं. थोड्या वेळापूर्वी कसं टेलनेट केलं आपण आता नाही होणार कारण की टेलनेट तुम्हाला काय केलंय बॅन केलं. बघा हे किती ग्रॅन्युलरिटी म्हणायची पहा तुम्ही. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग. किती ग्रॅन्युलरिटी बघा की तुम्हाला ते अलाव करत नाही. बरोबर आहे. याला म्हणतात ग्रॅन्युलरिटी. ग्रॅन्युलरिटी म्हणजे फक्त तेवढ्यालाच ब्लॉक करेल बाकी कोणाला ब्लॉक केलेलं नाही. फक्त तोच या बघा तो 10 वाला कॉर्पॉला जो लॅनचा होस्ट आहे का तो बघा टेलनेट करू शकतो. त्याला पासवर्ड विचारला ना त्यांना पासवर्ड टाकलं गेलं की झाला टेलनेट. तुमचे काय CCNA इनेबल MCSC या